राजू, हा अरे ते पांडा कुठे गेलाय? असन पांडा तिकडे घरात असेल. ते पांडाला पोरगी बघायची आपल्याला, हा ना, पोरगी ते- बघायला जायचंय. जायचंय का? हा, आता त्याचं वय 22 वर्षाचा झालाय तो. नाही नाही, वय बी झालंय आता, त्याचं करणं बी गरजेचं आहे. हा, काय होतं मग आणि लोक नाव ठेवतात. बरोबर आहे. एकाचे केलंय ते एकाची आता राहिली नाही बघ आणि ना ह्याचं आता. काय कुठं बघा ना. हो, आता तुझं आता केलं काय होतं. माझी तरी काय चुकी येतात त्याच्यात. मग खरं अहो, आता ते लय- पाहुणे चांगले नाही लागले. मला तुम्ही सांगा, पाहुणं चांगलं लागलं नाही, एवढा अगोदरपणा लय चांगला नाही ना. बरोबर. काय आपल्या चुकी नसताना बायको राहत नाही म्हणजे काय? आणि मग यांच्या कवर पुढं पुढं करणार, हो, मग ती बी बरोबरच आहे ना. बरं. पण मी जाऊ काय दे, याचं तर म्हणतो, बघू आपण. माय हा, जाऊ दे काय ते होईल पांडा ते. कुठे त्याला बोलव. असं आवाज घरात दे. असं कुठं अरे असं बाबा, त्याचं. मी काय म्हणतो, त्याला आवाज दे, त्याला आवाज बोलवून देतो घे. देतो की, ए पांडा पांडा. अरे जाऊन आवाज दे, मी म्हणतो. ए, तू पण लगेच ती- उठावरून ती लय येड आहे ती बी. काय ती कुठे येड. हिंडत आणि काय करतं कोणाला माहिती. बरं, मी काय म्हणतो, ऐकून घे आता. आपल्याला पोरगी बघायला जायचंय. कोणाला याला याची गेली नाही. त्याला नाही रे बाबा, ए, तुला बाबा, अरे पोरगी तुला- बघायला चाललो होतो आपण. लगीन करायचंय तुला. माझं लगीन हा, मला नाही लग्न करायचं. का का लग्न नाही करायचं? का नाही लग्न करायचं? आम्हाला नाही करायचं, मला अजून शिकायचंय. मला बाज पडलंय पुढे. अरे पण पांडा, मला काय म्हणायचं, लग्न झालं काय शिकता येत नाही का? नाही येत शिकतो, मला नाही करायचं. अरे तुला काय तुला लग्न करायचंय का नाही? नाही ना लग्न करायचं मला. तुला लग्न नाही करायचं? लग्न नाही करायचं? मग सांग ना मग. अरे त्यांची काय चुकी आहे? तुला लग्न करायचंय का नाही? लग्न करायचंय पण आताच नाही लग्न करायचं मला. मग कवा करायची? 1-2 वर्ष अजून. अरे काय दूर 1-2 वर्ष? तुझं काय बाहेर काय मॅटर बिटर आहे का? नाही बाहेर नाही. मग आणि मग काय काय तुला काय बघायला त्याचं काय काय असलं तर तसं सांग आम्हाला. नाही ना काय बाहेर. ए, पांडा, मग पोरगी बघायला चल. अरे काय होते तात्या का म्हणून बिघडते तुला माहिती का? मला तू सांग, माय झाले माय नाही राहिली, बरोबर? मग काय मग तुझं झालं आम्हाला म्हणणार आहे. चांगली चांगली मुलगी बघून लग्न केलं, व्यवस्थित संसार होईल. अरे मग काय त्यांनी वाईट पाहिली काय? अरे मला आहे ना नातू बघायचा रे, नातू. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला नातू दाखवा. मग काय केलं पाहिजे त्यांनी? बा वाटे का तू? त्याची आणली ती अशीच निघली. नाही आणली निदान तू तरी मला नातू दाखव. आपण काय एवढं काय झाली काय तुम्ही का आता लगेच काय काय मला काय कळा ना. मग 2 वर्ष थांबा ना म्हणा. का काय घोटाळा आहे का? नाही. हं? नक्की. उठ आवरून घे, गाडीत बस, चल आपल्याला पोरगी बघायला जायचं. आणि ती आई कुठे गेली? काय करावं तुम्ही, मला नाही लग्न करायचं. मी पाया पड का तुमच्या? अरे पण मला काय अरे पांडा कवर राहणार आहे असा? मी सांगितलं ना मा टार्गेट आहे तेवढं माझं पूर्ण झालं. काय टार्गेट आहे तुझं? काय टार्गेट आहे सांग मला. मला टाइम दे थोडा. मला मी आता लग्नाला नाही लग्न नाही करू शकत. होय बाबा, का माय दुसरं करता मग? हा करा लग्न करा दुसरं. आणि आता तुला काय तुला कोण वाटलं? देणार आहे दुसरी पोरगी? आता सगळी म्हणा आता. अख्खं पिकलं की आता. पांडा मला एक सांग, तुझं कुठं काय आहे का? नाही मला नाही ना? मग चल उठ, पोरगी बघायची म्हणजे बघायची, मला बाकी सांगू नको. तुम्हाला पाया पडू का तुमच्या? अरे काय तू तुला ना जीवाचं मारीन म्हणतो मी. जीवाचं मारीन. तुला काही बघायची यावं लागेल. तुला पोरगी बघायला यायचंय का नाही? बळजबरी का सर तुला यायचंय का नाही? मग काय तुला बिगर लग्न ठेवायचं का असाच? अरे तू जरा लाज धर ना कुठतरी. मी संध्याकाळपर्यंत थांबा. मी सांगतो तुम्हाला म्हणजे संध्याकाळी नाही, तुला आत्ता लगेच निघावं लागेल, नाही तर जीवाचं मारीन. नैडीचाच गोट घेईन तुझा. खायला भावटपणा करतो, चल ना तू. उठला का? तुला बाहेर ये बघायला लवकर. उरक लवकर. अरे का पोरग असं करते ही साधे? काही समजा ना मला त्याचं. आणि मग बघाय काय हरकत आहे आपल्याला? मी त्याला उरकून लगेच आणतो. आण लवकर. हा. आई काय करते तू? काय करते? कांदा कापते. ऐक ना ती आबान ती मोकर लग्नाच्या मागे लागले. बाबा काय अडवाणी करायला लागलायस तू? मी ऐकत होते सगळं, पण माझी माझं हिंमत कोणतरी झाली. ऐका ना का माझं तुम्ही ऐकतच नाही कोणी. मी सांगितलं मला 1-2 वर्ष द्या. तुम्ही माझं ऐकत. तू आई म्हणून तुझ्याकडे आलोय आता सांगा. की बाहून मला हाणतोय, बापा हाणतोय, मला मारता का मला? अरे पण तुला का 2 वर्ष थांबायचं मला सांग बरं तू. थांबू दे ना. काय आता एकच झालं वाटलं. चांगली मुलगी एखादी आणून ना घरात. अरे पायची बोट सारखे असतात का? आता ती चांगली नाही निघाली म्हणून का तुझी बायको चांगली निघणार नाही का? असंही का काही? आणि तू मला काही सांगू नको बाबा. मी त्या माणसांना काही सांगू शकत नाही. तुला नाही, माहिती तू आहे एकदा तुझा सांग. बाप कसा आहे. तुला हाणलंय, मला हाणायला कमी करणार नाही. मी सगळं ऐकत होते, पण मी काय बाप भिण्याच्या मी मागे ना आले. तुला मी तुझ्यापाशी आलोय. मला माझं कोणी ऐका ना. तुला सांगायला आलोय मला काही लग्न नाही करायचं. अरे बाबा मी तू त्याचे कान भरली का? नाही. तुला मी काय सांगितलं होतं? मी त्याला सांगते, मी समजवते ना. लग्नाला तयार होणार आहे, ते येणार आहे पोरगी बघायला. मी तेच सांगत होते की लग्नाला चल म्हणून पोरगी बघायला. चल ओळख लवकर, नाही तर एकेकाचा मुर्दाच पडीन मी इथं. नाही
आज लय वाईट टाकलेलो आहे मी. ऐक ना पांडू काय म्हणत होता देव? काय नाही मीच त्याला सांगते की पोरगी काय कान भरले का तू त्याचे? मी कशाला कान भरू मी नाही कान भरले येणार आहे तो पोरगी बघायला. आणि तुझं पण उरक लवकर चल तू पण. हा 12 वाजले अजून काय करतीत काय नाही हे घरामध्ये. राजा ए राजा आज चल निघायचंय का नाही आपल्याला? आलो आलो. काय करीत होता घरात? काय तुम्ही अरे 12 वाजले नाही इथं. तुमचा आवाज बारीक आहे होय. लय मोठ्याने बोला तर तुम्ही. तुझी आई काय करती? आई ओळखीची ती. मग बोलव ना तिला. ए आई बाबा ती काय साडी बिडी बदलीत असेल. तुम्ही मग सगळं घर खनकत इतक्याने मोठ्याने बॉम्ब. शशिकला आले अरे चल ना. ते कार्ट कुठे? हाय ओळखीत आवडते असेल त्यो. एवढं वेळ लागतो का उरकायला? काय बदलीत असेल कपडे बिपडे. आता त्याला वाटत असेल जरा टापटीप मध्ये जावा कुठे काय तुम्ही व्हावं. कशाला ओरडता अहो, तयार झाले अरे 12 वाजून गेले तर ते पाहुणे वाट बघत असं. पांड्या ओरडू नका ना एक तर पांड्या काय अहो, म्हणते ये ओरडू ना. नका ना. एक तर त्याला चोपायचं कसं- एकदा. मला तर तेच वाटू राहिलं. नाही ना, मी नळडीतच गोट घेईन अहो, त्याच्या. शान सुरत पोरग आहे बरं, तुम्ही असं त्याला नाही, नाही. मारतात बरं दिसतंय का? नाही वाजी तिथे काय त्याला काय इतक्या वाढू लागत का ती बाय बी आहे उरखाय. अरे तू आधीच- उरकलं आणि त्याचं नाही उरकत अरे ते म्हणजे. आधीच लग्नाला तयार नाही कसा बसा तयार झाले काय तुम्ही आता त्याच्यात बरं तू बोलायला? शाने हाताने बोलू. बोलव लवकर त्याला. भांडू ए बाबा ए लेकरा ये बाबा बाहेर काही समजा ना. आज आहे ना मी एखाद्याचा तरी शांत बसन आपल्या लोकांच्या घरी जायचं आलाय नका काय म्हणून. काय करीत होता बायाने एवढं नटावं लागत का तुला? मी ना तुम्हाला अजून एकदा सांगतो बरं का. काय? मला काय लग्न करायचं नाही. मला तुम्ही त्या नादीला पांड्या तू गप. नळडीचा गोट घे ना तुझ्या मी. तुम्ही नरडेच गोष्ट हा. नाही मी मरण मग. हा अरे गप बसा ना बाबा नो काय मी असं समजेन मला दुसरं पोरगच नाही एकच पोरग आहे मला. काय करू मला काय आग्रह करता पांड्या एवढा? गप अहो, मी ना. तुला यायचंय का तुला परत मार खायचा माझ्या माझं हातचा? ऐका ना मग का ते अंड्याची ऐका ना माझं ऐका तरी तुम्ही बरं, थांबा, मी चांगलं घेते काम का? पांडे, थांब ना गप. बाबा चांगल्या कामाला चालले कशाला किरकिर घालता मी तुमच्या चल पाया पुढे ये इकडं. मी मग पांड्या ऐक ना बाबा वळण पोरगी पुढं बघून वळण. तरी घे ना चल ना मी काय जर झालं तर मी तुम्ही जावा जर राहता काय बावळट आहे याला जास्त नाटक करतो काय तू? मी सांगतोय ना तुम्हाला की मला नाही करायचं. हे आई घे ती चल वाय पुढं चल निघ. ओरडू नका ना आणि तिथं पाहुण्यात काय बोलू नको. चला किती लांब आहे काय ना अजून. हाय जवळ आहे. आणि तुला सांगतो नीट झक मारायची तिथं पाहुण्यात आहे ना काय बोलू बिलू नको काय. आणि ऐक मी काय सांगतोय आतापर्यंत आहे ना 10 पुरींला तू नाही म्हणलाय काय. काय म्हणून असं करतो. हा आता भेटू राहिली. अरे काय पोरांना पोरी भेटणार येडे झालेत आपल्याला भेटू राहिले तर तू नाही म्हणतोय. त्याची तरी काय चुकी बरं ह्याचीच बायको नीट नांदली नाही त्याच्या भीतीने तो नको म्हणतोय मग त्याला जरा सांभाळून आणि नाही समजून पाहुणे चांगले सांगायचं तर ना. मी बघितलेली आहे. आई, आज जर मला कोणी म्हणलं ना पोरगी बघायचं यांना तुमचं उरकायच्या आत मी आहे ना गाडी उभस येऊन हा तू बस मला आणि आहे ना, मी तुम्हाला अजून एकदा मध्येच सांगतो. उड्या मारताय मध्ये काही बी. हात जोडून सांगतो मला काही लग्न करायचं नाही. मी चाललो आणि मग अरे बाबा एकदा माझ्यासाठी तर तुझं ऐक ना ना. इथंच मी चंबड काढी ना गप्प बसा ना अहो, तुला लोकांच्या सांगतोय. लोकांच्या मला दारात सांगितलं मी बघ तास झाले सांगतोय मला काही लग्न करायचं नाही. तुम्ही अशातच माघारी मी जातो. मला काय नको. लोकांच्या दारात तरी काय शांत बोलतो बसा रे पांड्याला, कशाला काय चव असेल घालवताय तुला ऐक नाही. हा जाऊ होय. तुम्ही मला आहे, तुम्ही ऐक ना पांडू चला. ऐक ना रे का असं करायला लागलं तू सांग तुला बरं आई सांगितलं होतं मी अरे, काय ती म्हातारं तू जगाडी घेईन लागत टाकी. तुला आहे ना दगडाने असा ठिसू ठिसू मारीन ना मी. काय लावलं आणि हे काय घरात घरी बांधणं इकडे वाटणी बांधणं काय जरा लावलंय स्वभाव तुम्ही? बदला ना तुमचा करतोय ना मी करून बघू तर द्या ना अरे ते नाहीच म्हणतोय नुसता. लग्नाला नाही म्हणलो होतो का. लग्नाला नाही म्हणलो नाही मी. पण मला लग्न आता नाही करायचं. तात्या आपण बरं, पाहुण्यात एकदा- तिकडे ऐक, चाललो पोरगी असं बघून दे. सांड राहायचंय का तुला? ऐक ना, मी काय चार म्हणते दोन जणांनी जर करणार आहे ना मी. पाहिलं ना मी तर काय तुम्ही म्हणते? आपल्याला घरी नाही येऊन द्यायचं. पोरगी बघू द्या पसंत झाले तर ठरवून ठेवू काय लय आता काय नाही त्याला झालं. जावं लग्न मला करायचं झालंय तर. सगळं. काय माय मुळे मला झालंय? मी तू माझ्या बाजूने बोलायचं तर चल काही- चल पुढं तुझ्या चल बाजूने बोलत चल. तुला राहू दे असाच. चल राहू दे मग. चल पुढं चल हा, बाबा, घेते ना चल ऐकत जा माझं जरा. त्याला पुढं घाला पळायच्या मागही. आणि जरा त्या चेहऱ्यावरच्या आट्या काढ जरा हा, जरा काढते, पाहुण्यात चाललेलो जरा नीट माणसावानी वाग जरा. काय करतोय? आई याला पाठीशी खाली ती. बघा हा. तिला आता घरी जाऊ दे. घरी गेल्या बघत हो तिच्याकडे तिचा मी. सोमवार तुला बघा. काय म्हणताय तुम्ही. तुम्हाला माझा विषय ना ते माझा ती प्रश्न बरेच होता. दिवस झालं ना तुम्हाला काय? तिच्यावर हात कमी पडलेला आहे जरा बरेच दिवस झाले पाहुण्याचं घर. हा ना?
काय आले पाहुणे आले ना घर आलंय. राम 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 राम. अहो, लय वेळ वाट बघितली तुमची एवढा कुठं टाइम असतो काय अहो रस्त्यात चुकलं होतं जरा काम चालू आहेत ना. नाही, ये ना पुढे चटई टाक बर काय लय वेळच मला जायचं जरा कामाला आणि तुम्ही याय ना मी वाट बघून बघून वैतागले लय गरम होईल बाहेर. घरात लय गरम होईल हा बसा ना चला बसा या. बसा बसा बस हा बसू काय नाही बस या इथं बसा नाही काय नाही टाइम तेच टाइम तू एवढं कुठं असतो होय? नाही ते काय झालं एका ठिकाणी रोड चुकलो. मला तुम्ही म्हणले अर्धा तासात येतो आणि मग काय इतका उशीर झाला काय नाही होतंय तर- वाटण रस्त्याची काम चालू आहेत हा काय? लय रात्री. मुलगा हा मुलगा आहे काय काय हो मुलगा हा हा हा. मी त्याचा भाऊ नाही ती तुम्हाला बघितलेलं आहे आहे ना हा, म्हणजे चेअरमन बोला तिला मग काय आता 2 मिनिटं नाही बघा बघितलं नको काय असं तसं नाही करायचं आपल्याला फक्त एकमेकाला पसंती पडत का नाही हे बघितलं मग पुढली बात बघू नंतर मग करत ती कुकू लावा हळद लावा हे कोण द्यावा बोला पोरीला सांगितलं बोलवा निशा पाहुणे आले ते ना ह्याला घेऊन पायला घेऊन या हा ती पाहिला पाणी आणि प्यायला पाहुण्याला नाही घेतलंय पाणी ना का आमचं पाणी नको आणू ये तशीच फक्त घर आत्ताच बांधलं वाटतंय बरं का है ना. चांगले घर हा. ये इकडून बस. चांगली पोरगी ये इथं बस मस्त आहे पांडू तिकडे पांडू काय? पोरगी बघ एकदा ती मुलगी तो मुलगा आहे हा चांगला आहे चांगला आहे का नाही चांगलं आता ते त्यांचे पटापट झालं मग कुकू बिकूला पुढे व्यवस्थित आता लय घाई करण्यात काय मजा नाही आज बरं बघा बघी महत्वाची त्या आता पहिली प्रथा आली पहिली नवरी आणून मांडायची त्याच्या पुढे का लगे कुकू लावायचं समोरच्या दाबात विचारायची ती पोरगी भिवून जाती त्यापेक्षा आजभर त्यांचं काय असलं तर पटतंय का पोरगा आमचं लय नाही नाही लागतं. स्पष्ट सांगायचं तसं काय विषय नाही लाजायचं काय काय गरज. एवढा शेतीवाडी सगळे आम्हाला काही तुला पटत आहे पोरग पटतंय पटतंय तरच पुढलं बघायला नाही तर ते हाय असं गेलं चहा पाणी पिऊन डोक्याला काय ताण नाही अडचण शेण नाही काय नाही तुमच्या दोघांवर आहे शेवटी तुम्हाला संसार करायचा आहे तुम्हाला दोघांना आधीच यायचं कुकू लावायचं न निघून जायचं आणि मग ती पोरल्या एक तर पहिल्याच टायमाला नाटापाटा लागला म्हणजे परत ती नाही, चालू राहत कवर काय तुझी गुचकी बिचकी काय विचारायची का मग पटत जर असेल ना बरं का हो पटत असेल तर लगेच सुपारी फोडून घेऊ काय अडचण नाही आम्हाला. जमतंय ना. हा? घ्या घ्या नाही सोडू. हा? हा, मग त्याला विचारा त्यांचं काय आहे. मला बोललं पाहिजे ना तिच्या बरोबर तिचं काय मनात आहे का नाही काय बोलायचं तिच्या संग आता. अहो ऐका शांत बस शांत बस. नाही नाही ऐका नाही बरोबर आहे आजकाल पुरी नाही भडकू नका काय बोलायचं असलं तर बोलून द्या त्याला 2 शब्द काय बोलायचे असते बोलू दे. आजकालचं पोरांचं माहितीये ना बोलू आता द्या माझं बोलू द्या. वेगळं होतं बरं, बोलते तुला तर. आहे का पसंत बरं? नाही तिला पसंत आहे का पोरग हा नाही आमचं काय हरकत नाही बोलू द्या नाही बोललं पाहिजे ना बोलू द्या ना काय फरक पडतो त्याला त्याला आयुष्य घालायचंय त्यांना आयुष्य घालायचे त्यांना बोलू द्या काय बोलल्याने फरक बरं पडतो पांडा बोल तुला काय बोलायची मग जा जा पाहिलं जा बोल काय असं चिडत जाऊ नका लोक काय म्हणतील शांत अगं पण त्याला काय बसा. अहो जांद्या पहिले दिवस गेले आपले आपण बोलत होतो म्हणजे आपण नव्हतं बोलत म्हणजे आपल्या बापाने आपल्याला विचारलं की बायका करताना तात्या ही लय शिकल्यात मी कमी शिकलो होतो म्हणून नव्हतं तुम्ही जाऊन दिलं मला बोलायला राहू दे आता तुझं कशाला काढतो बाबा मग काय जे आहे सांग ते ना बघा त्याला. आता काय बोलायचं त्याला जाऊ दे, काय? बोल. बोल काय ना बोलायचं? काय बोलतील त्यांना शाळेचं बोलायचं असेल काही हा हा शिक्षणाचं बोलते शिकायचं काय करायचं काय पुढच्या नाही भविष्याचं बोलतील काय त्यांना हा, असं कोणाला काय कामाला जायचे का घरी राहायचे का काहीतरी बोलायचं असेल ते आताच झालेलं बरं बरं मी काय म्हणतो लय टाइम झालाय बोलव त्यांना. अहो पण बोलू पण थांबा आताच गेले 2 मिनिटं 5-10 मिनिटं तर बोलू द्या लगेच बोलव आ, तुमचं नाही की हो दावकीच वारा असतंय काही बी आणायची घाई त्याला बोला आणि काय इथं घाई त्याला लग्न करायची पोरग नोकरीला आहे चेअरमन टेन्शन नाही काही भरपूर जमीन बिमीन आहे. बर का हा? पाहुणा सुपारीच फुटून घेऊ जाय. फोडून घेऊन आमचं काय म्हणणं नाही मला ते तो म्हणला मला बघायचं तो बघितला असता तर मला बघायचं बी नाही पाहुणं, मी शेतीत असतो घरी हा ते काय नाही ते बाहेरच तो कामाला आहे त्याच्यामुळे त्याच काही विषय नाही बरं हो ते त्यांचं काय बोलत आहेत ते बघतो आलो मी 2 मिनिटात काय म्हणते
आता बोला ना, गप्प का उभे? तुम्हाला बोलायचं होतं ना माझ्या बरोबर. काय ती बोलायला मला आहे ना जरा प्रॉब्लेम कसं आहे, ही लावल्याशिवाय बोलता येत नाही. असं आहे का? हा अहो मग 2 विडे म्हणा. हा हा 2 वेडे मला मग तुम्हाला एक आणि मला एक. येडे वेडे काय तू? अहो तुम्हाला माहितीये का, मला पण विडा तोंडात टाकल्याशिवाय ना सुचत नाही काहीच बोलायला. अरे काय तू काय येडी बिडी का काय पोरगी आहे का तू? काय गडी माणसावर येडा खाती का काय? अहो ठेवून कशाला दिलंय? राहू दे, चांगलं नसतं ती. अहो तुम्हाला काय माहिती चांगलं असतं का नाही? तुम्ही खाऊ शकता, मग मी का नाही? तुला पाहिजे का? मग धर. अहो लागतच मला ते. दे इकडे. लगेच लागतं लगेच मला. तू येडे वेडे काय झाली काय? मी ना गावात सगळ्यात टुकार पोरग आहे मी. मला कुणीच चांगलं म्हणत नाही. हा अहो असं फक्त तुम्हाला वाटतं. तुला सांग का हो, आताच मोकळी केली हा. आणि मी गेलं की लगेच वाढणार आहे. हे बघितलं का? अहो मग मला आणायची ना, आपण घरामाग गेलो असतो गपचूप दोघं. क्वार्टर आणायची होती अख्खी. डोक्यात लागली काय तू पार? काय खाल्लंय तू? पोरगी का कोणी तू? पोरगी बघायला खंबा लागली. आणला असता ना खंबा, हम्म. तरी तो आहे ना मी केला असता पूर्ण रिकामा, माहिती का? मी दारू पितो, पत्त्या खेळतो. हा मला लय छंद आहे. सांगताय का तुम्ही? हा अहो पत्त्यामध्ये ना मला फक्त हरवून दाखवा तुम्ही. अरे माझ्यापेक्षा घाण निघलं. मग हा नाद करू नका माझा. ते उगाच काय तुम्ही बघायला आले म्हणून साडी मला आहे ना बायांचं लय नाद आहे. बायांचा नाद आहे. हा, माय ना. अहो, त्यालाच पाटील घराणं म्हणतात. अहो तुम्ही अगं, जर अशी. बायांचा नाद नाही केला तर हा. त्याला कोण पाटील म्हणणार आहे? हा अरे धंदा चांगला आहे. मग तू काही तुमची डोक्यावर पडलं काय सगळी खानदानीकडे? तुला काय वाटत नाही का मी एवढं काय करतोय? अहो माणूस डोक्यावरच पडतो पहिल्यांदा आल्या. हा तसं झालंय. आणि मग तुला माहिती का तुम्ही काय पायावर पडले होते का? डोक्यावरच पडलेले ना. मी आतापर्यंत ना माय आता 2 लग्न झालेत आणि हे 3रं लग्न आहे. फक्त 2? हा हा अहो म्हणजे मला असं वाटलेलं आता पाटील आहे तुम्ही, मग काही प्रॉब्लेम नाही मला 2 लग्न झाले काय तरी सांगितलं तरी चालेल. होतं. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला आहे ना फक्त तुमच्या बरोबर लग्न करायचंय. माझ्या बापाचं लपड आहे बाहेर. अहो तुमच्या बापाचं मला काय करायचंय? त्याचं 1 लफडा असू नाही तर 10 लफडे असू, मला काय तुम्हाला काय करायचंय? असं मला काय तुमच्या बापा बरोबर नाही लग्न तुला करायचं, सासरा- मला तुमच्या बरोबर लग्न करायचंय. हा हा माझ्या म्हातारी 2दा पळून गेली. हा. अहो मग मला काय करायचंय तुमच्या म्हातारीचं? मग ही आता 3री आहे का? म्हातारी 2दा पळून गेली. म्हातारीने बळच आणली म्हणजे हीच 2 वेळा पळून गेली हा. वेगवेगळ्या माणसाबरोबर. आणि ती म्हणते तू येडा आहे, तू यात काही नाही विषय राहिला, मी पळून जाणार. आणि तू सांग जर का तुझी सासू अशी पळाली दरवेळेस तर कसं करायचं? आता इथून पाठीमाग सासरे आणत होते का नाही हा. तिला? आता इथून पुढे मी आणणार पळून गेल्यावर. आणि माझा भावाने हा. ते गडीच आणला लग्न करून. अहो, त्याचं झालंय डोक्यावर परिणाम. त्याची बायको गेली पळून. काय नाही होत, चालतंय आता गडी पण चालतंय. सरकारनेच मान्यता दिली आता. सरकारचं कुठे नादी लागते इथं? काय कसं करायचं घरात आम्ही? अहो, मी आम्ही का आल्या- पागल म्हणते ना करा ना आमचं. मी आले ना का अजून सगळं नीट होईल. बघा हे बघा, अरे. सासूबाई पळून गेल्यावर आहे ना त्यांना मी आणणार. सासऱ्यांची जिथं जिथं लफडी आहेत ना त्यांना पण मी सासूबाई म्हणणार. आणि तुमचा काही विषयच नाही. आपण दोघं मिळून आहे ना रोज विडे मळायचे, 90 प्यायची. तुम्ही एक आणलं का, 1 क्वार्टर आणली का त्यातली 90 आपण दोघं घ्यायची गपचूप रूम मध्ये, कोणाला कळू द्यायचं नाही. एवढं हा काही करा पण मला तुमच्याच बरोबर लग्न करायचंय. बरं ऐक ना 2 मिनिटं. मी तुझ्या आहे ना पाया पडतो बुवा. नको पाया मला- नका पडू, मा- पाया नका पडू. अहो तुम्ही पाटील आहे, माझ्या पाया अरे पडले. ऐक की बाबा काय बोलती तू दिसती. का डोक्याला ताण झालाय. मला आहे ना लग्न नव्हतं करायचं. का? मला माझं नाही का मुलीवर प्रेम आहे लहानपणापासून काय. त्यामुळे ना मला आहे ना माफ कर. मला तिथं फक्त आहे ना माणसात मन की बाबा मला हे पोरग पसंत नाही, एवढी कृपा कर फक्त. बरं चालेल, तुम्ही हात नका जोडू. मी काय सांगू म्हणते मा बाप इतका माग लागलाय. मला लग्नच करायचं नाही. माझं तिच्यावर प्रेम आहे, मी तिच्याबरोबर लग्न करणार ना. आणि माझ्यासोबत तू काय सुखी राहशील का? एवढं फक्त अजून एकदा पाया पडतो. नको लोटांगण घेतो. पाया नका पडू. मी आणि मी काय? मी म्हणते नाही करायचं आणि म्हणून लग्न. मी तिथं म्हणतो की मला मुलगी पसंत आहे. तू काय म्हणायचं? मला पोरग पसंत नाही, ती लय बेवडे आहे, ती पत्ता खेळते, तुम्ही तिकडं नाही का तो पळून गेला. ही सगळं मी आता जे सांगितलं ना हा, ते 2 सगळं बायका सांगते. झाल्या, सगळं सांगते. हा, एवढं कर सांगते. भाऊ, फक्त एवढं माझ्यासाठी कर. चालेल मी सुखी राहीन, तू सुखी राह. चल. चल बर.
काय झोपायला मग माणसाला तर काय करावं. अजय हा अरे आली का नाही अजून? येते नव्हते का आता काय जाणं आहे का ये नाही यांचं काय माहिती काय? तुमची झोप झाली का हा. उठा उठा आल्यात अरे काय करीत होते काय नु काय बुवा माझं एक दुखला झालं. हा नाही बरं झालं तेवढं तुमचं आता ती नेमका झोपास टाइम बसा तुम्ही काय कुठं इकडेच गेलते का गावा बिवात गेलते कुठं कुठं का वावरात गेली ते फेरफटका मारायला? काय झालं मग बोलणं झालं ना पसंत आहे का एकमेकांना पसंत आहे का? मग एक काम केलं पडायची सुपारी हा आमचं काय म्हणणं नाही. काय अडचणी जावा आमची काय तयारी आहे? मला आहे ना विचारा ना काहीतरी तुम्ही कसं काय पोरगं कसं वाटलं आमचं एकच नंबर आहे. हा का हा मग काय पटलं मग काय आता काय विषय राहिला बिघडली काय काय झालं बिघडलं? मला आहे ना लग्न करायचंय ना तर फक्त ह्याच्याच बरोबर करायचंय दुसरीकडे लग्नच नाही करायचं एकच मला. नंबर कार्यक्रम मग काय मारे सुपारी फोडून घेऊ. सोपं आलं ना उलट आता काय अवघड राहिले. सुपारी फोडून घेऊ. हा निशा करत आम आहे. करा ताटून घ्या सुपारीचं आपण काय करू घेऊ सुपारी फोडून पाणी पिणी पिऊ मग सुपारीची मागे कोणी सांगितलं तसं करता का? कोण सांगितलं म्हणजे आता झालं ना सगळं. ए पांडे आता झालं ना आता तुला बोलायचं होतं बोलला ना आता सांगते ती तुझ्या बरंच लग्न करायची काय ठरलंय? काय ठरवलं काय काय झालंय काय? काय मी हळू विचारते काय झालं काय काय नाही बोलणं झालं झालं एकदम व्यवस्थित त्यांनी काय बोलणं. सांगितलं अरे तुला पण पटलं? तुला तुला काय बोललंय बोलणं का काय बाई? म्हणलं असेल ते सांगून टाक माणसात काय बोललाय का तुला? आता त्यांनी मला काय काय सांगितलं मी तुम्हाला काय? सांगते. मी एक नंबरचा टुकार पोरगा आहे काम धंदा करत नाही फक्त गावभर फिरत असतो मला सांगितलं. काय ते म्हणला का? हा. थांब ना, तरी तुला चालतंय का? तरी मला बरं, चालतं. आणखीन काय? मला सांगितलं मला तंबाखूचा विडा मळल्याशिवाय बोलायला पण सुचत नाही. एक तंबाखू शब्द पण पण. खातोय का तू? आणि तरी- राजा थांब. दांडा आण रे. हो, थांबा ना थांबा. बरं, तरी पण चालतंय हा तुला. तरी पण मला चालतोय. बरं. मग तो म्हणला मी काय ते? शांत बस करायचं नाही मला म्हणला मी हे काय आत्ताच खिशात होती 90 क्वार्टर पिऊन आलोय दारू? आत्ताच. हा नाही नाही तू दारू नाही पित मला दाखवली रिकामी बाटली. ए पांड्या काय दाखवतो काय पेल नव्हतं का ते दिवशी? का पेच तू खोटं कशाला बोलतो रे बडीशेप नाही खायची अक्कल अजून आणि काही नको सांग मग आपल्याला आणि मला अजून काय सांगितलं माहितीये का माझ्या आधी 2 लग्न झालेली आहेत. खोटं बोलतोय आणि माझी आई 2 वेळा वेगवेगळ्या माणसांबरोबर पळून गेली आणि माझ्या बापानी 2 वेळा पकडून आणली. अरे तुला अक्कल आहे का अहो हे बघा आणि अजून काय सांगितलं माझ्या बापाची पण आहे ना गावात भरपूर लफडे आहेत. आम्हाला तरी पोरगी तुला द्यायची राज नाही. म्हणते, या ए, राज चेअरमन, अजिबात नाही. आपल्याला नको नाही हे म्हणून कुठं. सांग. आणि मायाबद्दल नाही ना म्हणला काय नाही हा मग तेवढं बरं झालं माझं म्हणजे व्हायचं आमची जायचं इज्जत विशीवर टांगली. असू द्या. आणि मला काय सांगितलं माझा भाऊ पण धडाचा नाही त्याच्यामुळे त्याची बायको पण आहे ना पळून गेली दुसऱ्या बरोबर. असं म्हणलं काय पांड्या हा काय आपल्याला द्यायची नाही, नाही. नाही, 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 सगळं खोटं सांगितलं. बरं अहो, नाही नाही नाही. खोटं सांगितलं. बरं ऐका ना काहीच नाही. माझं काय म्हण अहो, तरी तू काय म्हण नाही हे बघा मला काय म्हणायचं माहितीये का हा मला हे सगळं माहितीये हे सगळं खोट आहे म्हणूनच मी त्याच्या बरोबर लग्नाला तयार झाले. ए, मानावं लागेल एक नंबर पुडगी ही पांड्या आता सुपारी फाड. आता सुपारी फोड आता काय अडचणच नाही आणि पोरगी करीन तर मी ना याच पुरीला घरात सून म्हणून नेणार. द्या हा, जर त्यांनी काय केलं ना त्याचे तुकडेच करतो मी आज. लय बावळट घराणे. शांत बस. मी मला फोन आलाय मी ना पळत आता. ए, अरे हे कुठं चाललंय? हे पळालं. अरे पांड्या ए पांड्या इथे लई पोर कुठं पळालं? ए, अरे धरून आलं. ए, पांड्या पांड्या. ए, कुठं पळते ए, काय येडे काय तू मोस करत लागू एक लोकांच्या दारात काय तमाशा लावलाय तू? अरे, काय असं येड्यावानी करतो? लोकांना भेटत नाही बुटाड घाल पायात. घाल बुटाड उचल. पायात. काय येडवणी करते चल हो. अरे, हा? समजतं का नाही तुला? लग्न करायचं तुला लग्न तुला लग्न नाही करायचं नाही करायचं मला. लग्न पळायची नाही. तुला सांगितलेलं समजत नाही का? हा? एवढे माणसं तिथं जमले ते काय येडे म्हणून ही करते मला का? सोडा मला चल बोटं घे. सोडा ना मला अरे सोड ना. सगळं काढलंय, पकड. सोडा ना मला मी जातो ना. अरे सोड ना उठ 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 उठ. अरे थांब अहो, तिकडे काय आले तिकडे काय काय नाही आलं पळ त्याचे पाय धरा. अरे जाऊ. ही काय भानगडी आहे अशी अहो आता हे पोरगं काय असं अवतंदी हे औषधी म्हणजे काय मग आज पोरगी असू. पाहुणा हा काय आले मला जाऊ द्या. अरे, माणूस आहे का? लगीन केल्यावर हात- एक काम करा ए पुरी इकडे
अहो याचे सगळे नाटक लग्न करायचं म्हणून नाटकं करते. पांड्या लग्न करायचं नाही सगळं. याला 80 नाही. हजार आहे. लग्न काय कुठं जात कुठं नाही जात बघ, मस्त. पगार नाही संडासला आली मी काय म्हणते नाना हे ना परत असे नखरे करा आताच लग्न लावून टाका आताच लग्न लावायचं. लग्न करायचं आताच. कपरे तू मुडदे इथं आम्हाला लोकांमध्ये काय तोंड दाखव अरे, पांड्याला का कोण मग लागलं दुसरी याला जरी सांगितलं तरी पोरी लग्न नाही करीत आणि एवढं सांगून पोरगी लग्न करते डोक्यात म्हणजे लागले मी तुम्हाला कळण मग लग्न करून आण. हे खुशाल दे इकडे. दर्गा बांध. बांधा कोण लग्न पांड्या करायचं नीट उभा राहा. नीट उभा राहतो आता लावाटारी करू नको फोटो नका बोलायचे बांधू मोकार कामा शांत बस नाही तर ह्यानीच गळाला आवडीन तुझा पहिल्यापासून असे वागले याचं लफडं नाही बरं का कोणा संग याचं काहीच काहीच नाही. याच्या डोक्यात 2-3 वर्षांनी लग्न करायचं एवढाच प्लॅनिंग काय विषय नाही. ती त्याला आहे ना एक मोठी गाडी घ्यायची होती माहिती माहिती सगळ्यांना नाही तू हातपाय काढले तू पुढे ओय, मी जाऊ दे नाही, नाही. घाल घाल चल चल घाल डोक्याला घाल, नाही. आड घाल. सोड. हा. सरप कट. घाल, आड घाल. होय आता लग्न झाले आता शायनिंग करायची नाही नाही नीट आता सुट्टी नाही पांड्या नीट उभा राहा. झालं हो, काय एकदाचं. बरं फायदा झाला काय बागलं, एवढं काय बागलं. दळून बागलं झालं का? लग्न बागलं का सगळ्यांचं हा तुझं भागला आता आणि चांगलं मग बघतो. आता आहे ना हा. गप बसायचं सगळ्यांनी आम्ही गप्प बसतो, आम्हाला काय करायचं काय झालं हा मी आणि माझी बायको बघून घेऊ काय बघू ना तात्या, काय डोकं लायचं आता उलट निवांत झालो ना आपण जाऊ दे झालं ना आता तुम्ही मग हो मागं तुमचं आपलं. बघायचं, बरं का काय पडलंय तुमचं आपल्याला? बघायचं आमचं आम्ही बघणार चल हा चल ते, पळ. अरे चाललंय हा चाललो आम्ही जाऊ दे आता आता काय अडचण राहिली बरं मी काय म्हणतो ऐका ना त्यांची दुसरी मुलगी आहे ना? कोणाची त्यांची बायको बायको आहे तुम्ही का? काय डोक्यात लागले नाही, मला काय वाटलं नाही नाही अहो, तसं नाही तसं नाही मग- आमच्या तात्याच्या डोक्यात कुठं गेलं की हेच नियोजन असतं गवस रे. आपण नुसतं मग आता गव्हाचं. त्याचं पार धरून आणून दिलं ना आता मला कवर मोकळा हा, ठेवी उठायला लागलं असेल तुझ्या मागं. हा. तुम्हाला काही दिसतंय का नाही मला वाटलं पुरीची मोठी बहीण आहे नाही काय हा असं वाटलं अरे बरं, आता तुम्ही या. आता चाल. माझं काय तुझं बघून मा- याला बघू गावात नंतर. सोडा. हो. बरं बाळा. चल पाहुणा असं माया बी लक्ष असू द्या बरं का जा बाबा चला हो तिकडं हो ना तुम्हीच होते ना मध्यस्थी याला मला हा, हे आमच्या भावाचं जा जमा बाबा ये. ऐका ना राव मला बी बघा ना. घेऊन जा. एकदा काय माणसं आहेत राव तू लय नाद होता ना माझ्या संग लग्न करायचं हा. आता आहे ना आम्ही कोण आहे माहिती का कोण? आम्ही ऊस तोडेवाली हा? ती किती म्हातारा आमचं ते डांगर हा. त्याला मुळीच उचलत नाही त्यामुळे आता ते मला कर लग्न मग बस कसं कळन तुला आता अहो तुम्ही ना ऊस तोडायला गेले ना मी मुळ्या अरे लयच पागल आहे तू चल आता जाऊ दे अहो काय मी तुम्हाला म्हणले होते ना तुला मला काही इडबिड आहे का तू चला कळन आता कसं आहे. हा कळू द्या